नमस्कार सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांना. महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी ते राजा शिवाजी विद्या मंदिर या संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री देवकर सर, संस्था अध्यक्ष सौभाग्यवती देवकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे वेबिनार आयोजित करण्यात आलेले आहे. आजच्या वेबिनारचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्रीयुत आदरणीय गाडगे सर हे या ठिकाणी आपल्याला सीईटीच्या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. यापूर्वी देखील त्यांनी 3 सेशन घेतलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती सांगितलेली आहे. पुन्हा एकदा आता सीईटी परीक्षेची तारीख जवळ आलेली आहे, तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि मग फॉर्म कसा भरायचा याच्या संदर्भात आणि परीक्षेच्या संदर्भातलं डिटेलमध्ये मार्गदर्शन तुम्हाला आजच्या वेबिनारमध्ये श्रीयुत आदरणीय गाडगे सर करतील. सर्वप्रथम मी गाडगे सर यांचं स्वागत करतो आणि देवकर सर आणि देवकर मॅडम यांचे देखील या वेबिनारच्या वतीने स्वागत करतो आणि गाडगे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं हे वेबिनार सुरू करावे. धन्यवाद थोरात सर. सर्वांचं आजच्या या 11वी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी मार्गदर्शन वेबिनार मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर एसएससीच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. मार्च 2021 ही माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात आणि त्यामुळं आम्हा सर्वांतर्फे तुमचं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रांनो, लाईट गेलेली होती आणि पुन्हा लाईट आली आणि भरपूर प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो की अनेक विद्यार्थी वेटिंग ग्रुप मध्ये आहेत, परंतु आपणाला 500ची मर्यादा असल्यामुळं या ठिकाणी जे विद्यार्थी वेटिंग रूम मध्ये आहेत त्यांना आपणाला यासाठी अलाउड करता येत नाही. परंतु हा व्हिडिओ माझ्या स्केच युअर करिअर या युट्यूब चॅनलवर मी टाकणार आहे. तो तुम्हाला आज संध्याकाळी पाहायला मिळालच, त्यामुळं काही काळजी करण्याचे कारण नाही. त्याचबरोबर मी तुम्हाला वरचेवर अशा पद्धतीनं जे काही करिअरचे अपडेट्स आहेत ते अपडेट करत राहीनच. त्यामुळे तुम्ही स्केच युअर करिअर हा माझा युट्यूब चॅनल हा सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, म्हणजे तुम्हाला करिअरच्या संदर्भात आत्ताच्या ज्या नवीन घडामोडी आहेत त्या निश्चित स्वरूपात कळतील. आज या ठिकाणी आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करताना इथे एक तारीख 21 जुलै ते 21 ऑगस्ट अशी मी लिहिलेली आहे. ही तारीख या ठिकाणी लिहिण्याचं कारण असं आहे की विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 21 जुलै आणि ही 11वी प्रवेशासाठी असलेली सामायिक परीक्षा, सामायिक प्रवेश परीक्षा ही दिनांक 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. तर तंतोतंत 1 महिना आज तुमच्या जवळ अवेलेबल आहे. हा पूर्ण 1 महिना हा आराम करण्याचा किंवा यश साजरे करण्याचा नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या 10वीच्या अभ्यासक्रमावर जे आधारित विषय या सीईटी साठी आहेत ते मी तुम्हाला नंतर सिलेबस सांगणारच आहे. याची उजळणी करणं तुम्हाला अनिवार्य आहे. याचं कारण असं की 11वी प्रवेशासाठी या सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानं त्या विद्यार्थ्यांचा विचार पहिल्या राऊंड मध्ये केला जाणार आहे. आपल्याला या सीईटी देण्याचा सर्वात चांगला फायदा तुम्हाला कोणता होऊ शकतो, तर जर सीईटी मध्ये तुम्हाला चांगले गुण प्राप्त झाले तर तुम्हाला जे अपेक्षित चांगलं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळायला मदत होईल. 10वीच्या मार्कांवर तुम्हाला जी 10वीची मार्क प्राप्त झालेली आहेत त्या मार्कांवर तुम्हाला गुणवत्तेनुसार दुसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. म्हणून तुम्ही पहिल्या राऊंडचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असा एक समुपदेशक म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. म्हणून सर्वांनी विद्यार्थ्यांनी जोमानं या 1 महिन्यामध्ये आराम करण्याचा विषय सोडून देऊन, यश साजरे करण्याचा विषय सोडून देऊन आपण उजळणीला सुरुवात करावी, मार्गदर्शन घ्यायला सुरुवात करावी असं मला वाटतं.
विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या विद्यार्थ्यांना ही सीईटी देता येणार आहे? तर महाराष्ट्र राज्य बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे महाराष्ट्र राज्य बोर्ड जे आहे, या बोर्डाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे, मग तो कोणत्याही बोर्डाचा असो, सीबीएसई असो, आयसीएसई असो किंवा अन्य कोणत्याही राज्य मंडळाच्या बोर्डाचा विद्यार्थी असो, तर त्याला ही परीक्षा देता येणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या कोणत्याही ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी ही सीईटी देणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे तुम्ही ती द्याल अशी मी आशा करतो. आता साधारणपणे या परीक्षेचं स्वरूप काय आहे ते आपण लक्षात घेऊया. सर्वात महत्वाचा मुद्दा की ही परीक्षा ही ऐच्छिक परीक्षा आहे, अनिवार्य नाही. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही द्यावी, कारण देण्यामध्ये तुमचे अधिक फायदे आहेत असं मला वाटतं. ज्या विद्यार्थ्यांना 11वीला प्रवेश घ्यायचा आहे अशाच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी. ज्या विद्यार्थ्यांना पदविका, ITI किंवा तत्सम सर्टिफाईड कोर्सना किंवा अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी ही परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या प्रवेशाचे मार्ग वेगळ्या पद्धतीने आहेत आणि म्हणून पदविका म्हणजे डिप्लोमा किंवा ITI किंवा अशा प्रकारच्या विविध कोर्सेसना, इतर कोर्सेसना ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी ही सीईटी देण्याची आवश्यकता नाही. या सीईटी मध्ये जी प्रश्नपत्रिका तुम्हाला असणार आहे ती OMR आधारित प्रश्नपत्रिका असणार आहे. संगणकीकृत प्रश्नपत्रिका असणार आहे. ही एकच प्रश्नपत्रिका बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 100 गुण आहेत. 100 गुणांवर आधारित तुमचं मेरिट लावलं जाणार आहे. या परीक्षेचा दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेमध्ये ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी जे माध्यम तुम्हाला जाहीर केलेलं आहे कोणत्या कोणत्या माध्यमातून ही तुम्हाला परीक्षा देता येते, तर विद्यार्थी मित्रांनो 8 माध्यमांमध्ये ही तुम्हाला परीक्षा देता येते. त्यामध्ये इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलुगू आणि हिंदी या 8 माध्यमामध्ये तुम्हाला ही परीक्षा देता येईल. ही परीक्षा ऑफलाईन परीक्षा असणार आहे. परीक्षा केंद्रावर जाऊन तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे. याची तुम्ही योग्य ती दखल घ्यावी. या परीक्षेसाठी असलेले विषय तुम्हाला अगोदरच्या व्याख्यानामध्ये मी सांगितलेलेच आहेत. पुन्हा एकदा त्याचं मी आठवण तुम्हाला करून देतो की इंग्रजी 25 गुण, गणित भाग 1-2 म्हणजे बीजगणित आणि भूमिती 25 गुण, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2 25 गुण, सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल 25 गुण, अशी एकूण 100 गुणांची प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे. तुम्हाला गेल्या वर्षी एक परिपत्रक आलेलं होतं की कोविडच्या प्रादुर्भावामुळं किंवा COVID-19च्या प्रादुर्भावामुळं SSCच्या विद्यार्थ्यांचा सिलेबस वगळलेला होता. 25% सिलेबस वगळलेला होता. तर या वगळलेल्या सिलेबसवर कोणत्याही प्रकारचे प्रश्न त्या अभ्यासक्रमावर आधारित त्यातले घटक असतील किंवा उपघटक असतील तर त्यावर आधारित या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न समाविष्ट केलेले नसणार आहेत. त्यामुळं ही एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला पूर्ण अभ्यास करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यानंतर आवेदन पत्र जे आहे ते आवेदन पत्र तुम्हाला सादर करण्याच्या संदर्भात या ठिकाणी थोडं मी मार्गदर्शन करतो. आवेदन पत्र सादर करण्यापूर्वी
महाराष्ट्र राज्य मंडळाची म्हणजे आपल्या SSC बोर्डाची जी वेबसाईट आहे http://cet.mhssc.ac.in या वेबसाईट वरून तुम्ही आवेदन पत्र भरणं हे तुम्हाला बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही आवेदन पत्र भराल त्यावेळी सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचंय तर मंडळाची निवड करायची. म्हणजे तुम्ही राज्य मंडळाचे असाल तर SSC बोर्ड, त्यानंतर CBSE चे असाल तर अन्य इतर मंडळाचे असाल तर तुम्हाला त्या पद्धतीनं सर्वात प्रथम या ठिकाणी मंडळ निश्चित करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये आवेदन पत्र सादर करताना तुमचा बैठक क्रमांक तुम्ही सोबत घेऊनच आवेदन पत्र भरा. आईचं नाव, आईच्या नावाचं स्पेलिंग व्यवस्थित पहा, कारण तेही तुम्हाला या आवेदन पत्रामध्ये भरणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर तुम्हाला मेल ID त्यामध्ये भरायचा आहे, परंतु जर तुमच्याकडे उपलब्ध असल्यास तो तुम्ही भरायचा आहे, अन्यथा तुम्ही नाही भरला तरी तो तुम्हाला ऑप्शनल आहे, नाही भरला तरी चालेल. परंतु जर असेल तुमच्याकडे ईमेल ID तर तो भरा, किंवा तुमच्या तात्पुरता वडिलांचा किंवा घरातल्या अन्य कुणाचाही दिला तरी चालेल, कारण ईमेलवर कदाचित तुम्हाला काही माहिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर यासाठी जे माध्यम विकल्प तुम्हाला जे निवडायचे आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने हे निवडायचे आहेत. मी सुरुवातीला मराठी माध्यमाच्या मुलांसाठी सांगतो की जे विद्यार्थी मराठी माध्यमातून ही CET प्रवेश परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांना माध्यम निवडत असताना त्यांचे जे माध्यम आहे त्यांनी बोर्डाचा फॉर्म भरताना जे माध्यम निवडलेलं आहे, ज्या माध्यमातून ते शिकतात त्या माध्यमाचा विकल्प या ठिकाणी निवडणं अपेक्षित आहे. याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे असतील तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं माध्यम निवडणं अपेक्षित आहे. उर्दू माध्यमाचा विद्यार्थी असेल तर त्यानं त्याचं माध्यम निवडणं अपेक्षित आहे. यामध्ये परीक्षा केंद्राची निवड करताना विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या परीक्षा केंद्राची निवड करावी. तुम्हाला बोर्ड परीक्षा केंद्र हे देणार आहे, त्यामुळं त्यानुसार तुम्ही त्या परीक्षा केंद्राची निवड करावी. आपल्या राहत्या घरापासून परीक्षा केंद्र हे जवळ असावं अशा पद्धतीनं तुम्ही परीक्षा केंद्राची निवड करणं अपेक्षित आहे. जे विद्यार्थी सेमी इंग्रजीचा अभ्यास करतायत म्हणजे मराठी माध्यम ही त्यांची मातृभाषा आहे परंतु त्यांनी सेमी इंग्रजी हा ऑप्शन निवडलेला आहे, अशा विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका ही या प्रश्नपत्रिकेमध्ये गणित, इंग्रजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय त्यांना इंग्रजीमधून प्रश्न विचारले जातील, तर सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयावर त्यांना मराठीतून प्रश्न विचारले जातील. जसं हे सेमी इंग्रजीच्या माध्यमाचं आहे तसंच ज्या इतर माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सेमी निवडला असेल, उदाहरणार्थ उर्दू माध्यमाचा विद्यार्थी असेल किंवा हिंदी माध्यमाचा विद्यार्थी असेल आणि जर त्यांचा सेमी इंग्रजी असेल तर त्यांनाही याच पद्धतीनं इंग्रजी, विज्ञान, गणित हे या विषयांचे प्रश्न इंग्रजीमधून असतील तर त्यांचा जो मातृभाषा आहे त्याचे प्रश्न हे त्यांनी निवडलेल्या माध्यमामध्ये असतील. तर माध्यम निवडताना ती योग्य ती काळजी सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घ्यायचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा की तुम्ही जे आवेदन पत्र सादर करणार आहात ते आवेदन पत्र ते सबमिट करण्यापूर्वी तुम्ही अगोदर पुन्हा एकदा ते पहा की आपण योग्य पद्धतीनं माहिती त्या आवेदन पत्रामध्ये भरलेली आहे का, याची खात्री केल्यानंतरच त्या ठिकाणी सर्वात शेवटी सबमिट बटन येईल आणि या सबमिट बटनावर क्लिक करून ते आवेदन पत्र तुम्हाला सबमिट करायचं आहे, तरच ते बोर्डामध्ये ते सबमिट होईल. त्याचबरोबर त्याची एक प्रिंट तुम्ही स्वतःजवळ काढून ठेवा की जी भविष्यामध्ये तुम्हाला उपयोगी येईल की बाबा याचं एक लेखी डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याकडे तुमच्या फाईलला ठेवून घ्या. याचं कारण असं
की भविष्यामध्ये आपणाला अशा प्रकारची सीईटी दिलेली होती, हा एक भाग तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीनं हे आवेदन पत्र तुम्ही सबमिट करायचं आहे. ते आवेदन पत्र सबमिट केल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया पुढची होणार नाही. आणि हे आवेदन पत्र भरण्यासाठी तुम्हाला मुदत दिलेली आहे 20/7/2021 पासून 26/7/2021 पर्यंत, म्हणजे 26 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला आवेदन पत्र भरता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आजचे बोर्डाच्या वेबसाईटचे अपडेट घेतले असता असं लक्षात आलंय की काल एका दिवसामध्ये जवळजवळ अंदाजे 1.25 लाख विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरलेले आहेत. अजून भरपूर विद्यार्थी या ठिकाणी आवेदन पत्र भरणं बाकी आहे. तर आपणही हळूहळू या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊन आवेदन पत्र भरून ते सबमिट करून त्याची एक प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवावी. त्याची दखल बी तुम्ही त्या ठिकाणी घ्यावी. दुसरा एक महत्वाचा मुद्दा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलेला आहे. तो असा आहे की सन 2020-21 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली असेल व उत्तीर्ण केली असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांना जर 11वीला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांची सुद्धा सोय किंवा सुविधा अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या प्रवेश प्रक्रियेमध्ये केलेली आहे. अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना या अगोदरच्या पीपीटी मध्ये जे मुद्दे मी सांगितलेले आहेत ते मुद्दे तुम्ही सर्व मुद्दे विचारात घ्यायचे. मग त्या पीपीटी मध्ये सांगितल्याप्रमाणे की संकेतस्थळ जे मी दिलेलं आहे, त्यानंतर मंडळाची निवड, बैठक क्रमांक, आईचं नाव, तुमचा ईमेल, माध्यमाचा विकल्प निवडणं, या पद्धतीनं परीक्षा केंद्राची निवड, तुमचं जर सेमी इंग्रजी असेल तर तशा पद्धतीनं निवड, हे सगळे मुद्दे वरील प्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा ग्राह्य आहेतच. त्याचबरोबर दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे विद्यार्थ्यांनी मार्च 2021 पूर्वी 10वीची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांची ओळख पडताळणी ही करण्यासाठी त्यांनी आपलं ओळखपत्र त्या ठिकाणी म्हणजे या संबंधित विद्यार्थ्यांनी ओळख पडताळणीसाठी त्यांचा फोटो आयडी म्हणजे शाळेचं ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल, त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो आणि नमुना स्वाक्षरी ही तुमची संगणक प्रणालीवर अपलोड करणं अनिवार्य आहे. हेही या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय. जे विद्यार्थ्यांनी मार्च 2021 पूर्वी 10वीची परीक्षा दिलेली आहे परंतु काही कारणानं त्यांनी 11वीला प्रवेश घेतला नसेल परंतु या वर्षी त्यांना 11वीला प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीनं ओळखपत्र अपलोड करणं वेबसाईटवर हे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे काही दिव्यांग विद्यार्थी असतील तर अशा दिव्यांग विद्यार्थ्यांनी सुद्धा आपला जो दिव्यांगाचा जो प्रकार आहे आणि त्याच्याशी संबंधित जे तुमची डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी तशा प्रकारची कागदपत्र संगणक प्रणालीवर अपलोड करणं आवश्यक आहे. म्हणजे तुमची दिव्यांग अवस्था पाहून बोर्ड तुम्हाला ज्या काही सवलती देणार असतं त्या सवलती तुम्हाला मिळतील आणि म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांनी सुद्धा आवेदनात आपल्या दिव्यांगत्वाचा प्रकार निवडून निश्चित करणं अपेक्षित आहे. तसंच त्याबाबतची आवश्यक कागदपत्र संगणक प्रणालीवर अपलोड करणं अपेक्षित आहे. आता राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचं शुल्क भरणं अपेक्षित नाही परंतु राज्य मंडळाच्या व्यतिरिक्त सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरणं अपेक्षित आहे. त्यामध्ये मी आता सांगत असलेले 2021 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शुल्क भरणं त्यांना भरावं लागणार आहे. म्हणजे
या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी मंडळाने विहित केलेलं जे शुल्क आहे ते ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागणार आहे. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे परीक्षा शुल्क आहे किती, तर सीबीएसई, आयसीएसई किंवा या संबंधित विद्यार्थ्यांना 178 रुपये शुल्क हे भरावं लागणार आहे आणि त्यासाठी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा युपीआय किंवा नेट बँकिंगचा वापर करून विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. त्यापैकी एका पर्यायाद्वारे तुम्हाला शुल्क हे भरावं लागणार आहे. आता विद्यार्थ्यांना हे सगळं करत असताना जे प्रवेश पत्र त्यांचं आहे ते प्रवेश पत्र मंडळामार्फत ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सदर प्रवेश पत्र विद्यार्थ्यांनी आपल्याकडं डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि त्याची प्रिंट काढून सुद्धा तुमच्या सोबत परीक्षेला जाताना ठेवायची आहे. या प्रवेश पत्रावर, याला आपण हॉल तिकीट असं म्हणतो, प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट. या हॉल तिकीटवर दिलेल्या सूचना विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी सर्व पाठीमागे दिलेल्या सूचना सर्व तंतोतंत वाचून पाहाव्यात. जर त्या संदर्भात तुम्हाला काय त्रुटी असेल तर बोर्डाच्या वेबसाईटवर जाऊन अधिकची माहिती घ्यावी, म्हणजे तुम्हाला अधिकची माहिती मिळेल. समजा प्रवेश पत्रावर तुमच्या काय त्रुटी असतील तर त्या संदर्भात तुम्ही बोर्डाशी संपर्क करू शकता. हे हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेला जाताना बंधनकारक आहे, म्हणजे परीक्षेला जाताना तुमच्याकडे हे प्रवेश पत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर परीक्षेचं आयोजन आणि कारवाईच्या संदर्भात मी तुम्हाला असं सांगेन की दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश पत्रासह किमान 1 तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. त्याचबरोबर या परीक्षा देताना ही परीक्षा ऑफलाईन असल्यामुळं विद्यार्थ्यांनी कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनानं आणि आरोग्य विभागानं तुम्हाला घालून दिलेल्या गाईडलाईन्स किंवा सूचनांचं पालन करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर अजून एक मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की या परीक्षेमध्ये तुम्ही गुणी विद्यार्थी आहात, कोणीही कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार करणार नाही. परंतु अशा प्रकारचा जर गैरप्रकार करण्यास निदर्शनास आल्यास, कोणत्याही विद्यार्थ्यानं केलेला गैरप्रकार निदर्शनास आल्यास विद्यार्थी निर्धारित शास्तीस म्हणजे शिक्षेस पात्र राहील, याची नोंद विद्यार्थ्यांनी घेणं अपेक्षित आहे. पुढचा मुद्दा यामध्ये असा आहे की उत्तरपत्रिकेवर उत्तराची नोंद करण्याची एक कार्यपद्धती विशिष्ट आहे. आता जसं तुम्हाला प्रश्नपत्रिका ही OMR वर आधारित असणार आहे, तशीच उत्तरपत्रिका सुद्धा तुमची OMR आधारित असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता ही OMR सीट वर नोंद करत असताना तुम्हाला उत्तरपत्रिकेवर 1 ते 100 प्रश्नांची उत्तरं नोंदवण्यासाठी प्रत्येक प्रश्न क्रमांकाच्या उत्तरासमोर ABCD असे 4 पर्याय गोल करण्यासाठी दिलेले आहेत, म्हणजे गोल वर्तुळ करण्यासाठी दिलेले. इथं पहा मी खाली तुम्हाला दाखवलेलं आहे, ही OMR सीटच आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे ABCD वर्तुळाकार गोल तुम्हाला त्या प्रश्न क्रमांकाच्या समोर करायचा आहे, हे लक्षात घ्या. हा गोल करत असताना तुम्ही निळ्या किंवा काळ्या रंगाच्या बॉलपेनचा वापर करायचा आहे. इंक पेनचा वापर करायचा नाही, म्हणजे शाई पेनचा वापर करायचा नाही, तुम्ही बॉलपेनचा वापर करायचा आहे. माझी एक सूचना तुम्हाला असेल किंवा एक सल्ला असेल की तुम्ही ब्ल्यू पेन पेक्षा ब्लॅक पेन वापरावा. याचं कारण, आणि तो बोल्ड असावा, म्हणजे तो पॉइंट पेन नसावा, म्हणजे तुमचं वर्तुळ हे लवकर त्या ठिकाणी गोल होईल आणि पूर्ण वर्तुळ गोल करणं हे तुम्हाला अनिवार्य असणार आहे. म्हणजे काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉलपेननी तुम्ही उत्तर वर्णाक्षराचा गोल पूर्णपणे गडद करायचा आहे, तो पूर्ण भरायचा आहे.
तो कुठेही अर्धवट भरलेला नसावा किंवा फाडाफोड केलेला नसावा किंवा एकापेक्षा तुम्ही जास्त भरलेले गोल नसावेत किंवा उत्तरासाठी दुसरा काय तुम्ही तत्सम नमुना तिथं जर काही लिहिलं किंवा तर काही नोंद केली तर ती ग्राह्य धरली जाणार नाही, कारण ही OMR ही संगणकीकृत प्रणालीमध्ये तुमची उत्तरपत्रिका तपासणी केलेली जाणार आहे. त्यामुळं एकदा केलेल्या उत्तराची नोंद तुम्हाला खाडाखोड करता येणार नाही आणि म्हणून प्रत्येक उत्तराची नोंद करताना तुम्ही अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. ही एक बाब तुम्ही अतिशय लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या वगैरे परीक्षा दिलेल्या असतात किंवा डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा दिलेल्या असतात, अशा विद्यार्थ्यांना याची सवय झालेली आहे. तर तोच प्रकार किंवा तीच कार्यप्रणाली कार्यपद्धती या ठिकाणी उत्तरपत्रिकेवर उत्तराची नोंद करण्यासाठी वापरलेली आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे विद्यार्थ्यांनी, तो असा की उत्तरपत्रिकेची कोणत्याही प्रकारची घडी तुम्ही करायची नाही, उत्तरपत्रिका चुरगळायची नाही. कोणत्याही अन्य मार्गानं तुमची उत्तरपत्रिका खराब होणार नाही याची दक्षता विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरांची नोंद करताना घ्यायची आहे. तर त्या दृष्टिकोनातून जर अशा पद्धतीनं उत्तरपत्रिका खराब झाल्यास त्याला इतर कोणीही जबाबदार असणार नाही. उत्तर लिहिताना गणित सारखा विषय असेल किंवा अन्य कोणत्याही विषयामध्ये जर तुम्हाला काही कच्चं काम करायचं असेल किंवा कच्ची आकडेमोड करायची असेल तर तुम्हाला व्यवस्था कुठं केलेली आहे बोर्डानं, तर तुमची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिलेल्या पानावर जी कोरी जागा आहे त्या कोऱ्या जागेचाच तुम्ही उपयोग करायचा आहे. पहा, तुम्ही उत्तरपत्रिकेवर कसल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन पेन्सिलनं सुद्धा करायचं नाही. विद्यार्थ्यांना सवय असते की तिथंच बाजूला ABCDच्या बाजूलाच कुठंतरी पेन्सिलनं उत्तरपत्रिकेवर कच्चं काम करायचं आणि रबरनी परत तोडायचं. असं करू नका तुम्ही. बोर्डानं सांगितलेल्या सूचनांचा तंतोतंत पालन करा. उत्तरपत्रिकेवर ज्या प्रश्नांमध्ये तुम्हाला कच्चं काम करायचं आहे ते कच्चं काम करण्यासाठी प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानावर तुम्हाला पाठीमागं कोरी बाजू दिलेले त्याच जागेमध्ये तुम्ही कच्ची आकडेमोड जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आता ठीक आहे, तुम्ही परीक्षा दिलेली आहे, तुमची परीक्षा पूर्ण झालेली आहे. ही परीक्षा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्रातून बाहेर पडताना किंवा परीक्षा हॉलमधून बाहेर पडताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुमचं हॉल तिकीट आणि तुमच्या उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी तुम्ही स्वतः बरोबर घेऊन यायची. म्हणजे बोर्डानं तुमच्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे की त्या उत्तरपत्रिकेची तुम्ही कोणती उत्तरं लिहिलेली त्या उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत तुम्हाला दिली जाणार आहे आणि तुम्ही कोणती उत्तरं लिहिलेली आहेत, कोणत्या प्रश्नांच्या उत्तरांना तुम्ही गोल केलेला आहे हे तुमच्या माहितीसाठी. आणि ज्यावेळी बोर्ड नमुना उत्तरपत्रिका वेबसाईटवर डिक्लेअर करेल त्यावेळी तुम्हाला तुमची जी कार्बन प्रत आहे त्याची तुलना बोर्डानं जी उत्तरपत्रिका दिलेली आहे त्यावर तुम्हाला त्या ठिकाणी तुलना करून आपली कोणती उत्तरं बरोबर आलेली आहेत, कोणती उत्तरं चुकलेली आहेत याची पडताळणी तुम्हाला पाहता येईल. तर अशा पद्धतीनं ही उत्तरपत्रिकेची जी कार्यपद्धती आहे ती तुम्ही लक्षात ठेवा. आता नमुना उत्तर सूची प्रसिद्धी आणि आक्षेप नोंदवणं. जर समजा काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला या प्रश्नाच्या संदर्भात माझी ही शंका होती आणि मी हे उत्तर लिहिलेलं आहे, तर अशा प्रकारचे काही तुमचे आक्षेप असतील किंवा बोर्ड नमुना उत्तर सूची ही मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहे तुमच्यासाठी परीक्षेनंतर. या संदर्भात जर तुमचा काय आक्षेप असेल तर तो विहित मुदतीमध्ये तुम्हाला नोंदवणं आवश्यक राहील. म्हणजे विहित मुदतीत म्हणजे काय,
तर तुम्ही ही वेबसाईट नेहमी पाहत राहायचं. या वेबसाईटवर तुम्हाला वरचेवर सूचना दिले जातील किंवा तुम्हाला हॉल तिकीटवर ज्या सूचना दिलेल्या असतील त्यामध्येही काही सूचनांचा समावेश केलेला असेल. तर तुम्हाला बोर्ड कळवेल की तुम्हाला जर आक्षेप नोंदवायचे असेल तर कोणत्या तारखेपासून किती तारखेपर्यंत तो जो कालावधी आक्षेप नोंदवण्याचा तुम्हाला दिला जाईल आणि त्याच वेळी तुम्ही तुमच्या उत्तराच्या संदर्भात जर तुम्हाला काय आक्षेप असतील तर नमुना उत्तर सूची बोर्डानं जी दिलेली असेल त्याची पडताळणी करून तुमचे आक्षेप नोंदवणं अपेक्षित आहे. आणि हे आक्षेप नोंदवण्यासाठी कालावधी बोर्ड तुम्हाला निश्चित करून देईल. त्याचबरोबर आक्षेपांचं जर निराकरण करायचं असेल आणि अंतिम सूची बोर्ड कधी जाहीर करेल तर संपूर्ण तुमच्या आक्षेपांचं निराकरण झाल्यानंतर नमुना उत्तर सूचीवर प्राप्त झालेले आक्षेप जे विचारात बोर्ड घेऊन त्याबाबतची मंडळ स्तरावर पडताळणी मंडळ करेल आणि सर्व आक्षेपांची खातरजमा केल्यानंतर मंडळामार्फत अंतिम उत्तर सूची ही वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल. ही अंतिम सूची वेबसाईटवर जाहीर झाल्यानंतर तुम्ही नोंदवलेले आक्षेप आणि तुमची उत्तरं काय आहेत ते तुमच्या लक्षात येईल आणि अंतिम उत्तर सूची तुम्हाला कळेल तुमचे निश्चित कोणती उत्तरं बरोबर आहेत कोणती उत्तरं चुकीची आहेत. त्याच पद्धतीनं या ठिकाणी निकाल जाहीर करणे आणि गुणपत्रकाच्या बाबतीतही बोर्डानं काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये अंतिम उत्तर सूची जाहीर केल्यानंतर निकालाबाबत मंडळ स्तरावरील पूर्ण कारवाई पूर्ण करण्यात येईल. म्हणजे अंतिम उत्तर सूची जाहीर झाल्यानंतर बोर्डाला काही दिवस लागतील आणि त्या दिवसामध्ये बोर्ड तुमच्या निकालाबाबतची सर्व कारवाई पूर्ण करेल. ती कारवाई पूर्ण झाल्यानंतर मंडळ जी तारीख निश्चित करेल त्या तारखेला निकाल तुमचा ऑनलाईन तुमचं गुणपत्रक विद्यार्थ्यांना वेबसाईटवर बी मिळेल आणि तुम्हाला देण्यात येईल. आता तुमचं गुणपत्रक मिळालं की लगेच काय तुम्हाला 11वी प्रवेशासाठी तुम्ही गुणपत्रक घेऊन जायचं नाही, तर त्याची जी काही गुणवत्तेनुसार जी यादी आहे ते सुद्धा बोर्ड नंतर जाहीर करेल आणि त्या संदर्भातल्या प्रवेश प्रक्रियेचं शेड्यूल त्याचबरोबर त्याचं नियोजन हे मंडळ संकेतस्थळावर वेळच्या वेळी देईल. त्याचीही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दखल घ्यायची. तर या सर्व बाबी आपण प्रशासकीय बाबी म्हणून या ठिकाणी पाहतो. याची विद्यार्थ्यांनी तंतोतंत दखल घ्यावी. माहिती घेतल्याशिवाय आवेदन पत्र भरताना गडबड करण्याची गरज नाही. अजून 26 तारखेपर्यंत तुम्हाला आवेदन पत्र भरण्यासाठी मुदत आहे. पूर्ण माहिती घ्या आणि मगच आवेदन पत्र भरा आणि या सर्व गोष्टींची माहिती स्वतः वाचा. इतरांवर अवलंबून राहू नका. मित्रांना विचारण्यापेक्षा आपण स्वतःच याची माहिती घ्या, स्वतःच अभ्यास करा, स्वतःच चांगली तयारी या संदर्भात करा. आता ही तयारी करत असताना आपला जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की यासाठी सिलेबस कोणता आहे. तर इयत्ता 11वी प्रवेशा संदर्भात सन 2021 साठीची जी सामायिक प्रवेश परीक्षा जी आहे त्यासाठी विषयनिहाय गुण या ठिकाणी विषयनिहाय घटक दिलेले आहेत पहा. आणि त्यातला पहिला घटक आहे इंग्रजी. इंग्रजीचा अभ्यास करत असताना आता बोर्डानं क्लिअर कट अभ्यासक्रम म्हणजे काय अपेक्षित आहे त्यांना, तुम्ही कोणता अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि तो अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त बाहेरचा कोणताही अभ्यास तुम्ही करू नये असं माझं मत आहे. मग यामध्ये पहिला जो विषय आहे तुमचा तो इंग्लिश आहे. आता मग हा सीबीएसई बोर्डाचा विद्यार्थी असो, आयसीएससीचा असो किंवा राज्य मंडळाचा असो, या सर्व विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचंय की ही जी सीईटी होणार आहे ती राज्य मंडळाच्या एसएससीच्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमावर होणार आहे. आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी इथं जो दिलेला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचाच अभ्यासासाठी वापर करायचा आहे. आता मी हे सगळे मुद्दे वाचत बसत नाही. मी ही पीपीटी सुद्धा शेअर करेन किंवा माझ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा टाकेन. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीनं हा
इंग्रजीचा सिलेबस आहे, लँग्वेज स्टडीज आहे. यामध्ये साधारणपणे कंपाऊंड वर्ड, वर्ड चेन, टाइप ऑफ सेंटेन्स, तर यापासून ते अगदी इथं 33 मुद्दे इथं दिलेले आहेत. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. त्याचबरोबर दुसरा मुद्दा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन 6 to 8 लाईन्स, पोएटिक डिव्हाइसेस, क्वेश्चन्स बेस्ड ऑन रायटिंग स्किल्स. अशा पद्धतीनं हा संपूर्ण सिलेबस याचाच इंग्रजीच्या 25 गुणांसाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं. दुसरा जो विषय आहे, घटक जो आहे तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान, ज्याला आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजी असं म्हणतो. त्यामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट 1 मध्ये गुरुत्वाकर्षण, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरणे, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, विद्युत धारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे व त्याचे उपयोग, धातू विज्ञान, कार्बनी संयुगे, अवकाश मोहिमा, या 10 टॉपिकचा अभ्यास या विद्यार्थ्यांनी भाग 1 साठी करायचा आहे. त्यानंतर भाग 2 साठी विज्ञान तंत्रज्ञान मध्ये अनुवंशिकता व उत्क्रांती, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, पर्यावरणीय व्यवस्थापन, हरित ऊर्जेच्या दिशेने, प्राण्यांचे वर्गीकरण, ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची, पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान, सामाजिक आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, या 10 टॉपिकचा विद्यार्थ्यांनी अभ्यास यामध्ये करायचा आहे. विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 या दोन्हीवर मिळून तुम्हाला 25 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये सीईटी साठी विचारले जाणार आहेत. जरी तुम्हाला वाटत असलं की आपला अभ्यास झालेला आहे, परंतु मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही उजळणी करावी, कारण बहुपर्यायी प्रश्नामध्ये आपणाला अचूक उत्तर नोंदवण्याची आवश्यकता असते आणि म्हणून किंतु परंतु वगैरे त्या ठिकाणी चालत नाही. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे गणित, मॅथमॅटिक्स. यामध्ये 2 भाग आहेत. गणित भाग 1 मध्ये बीजगणित आणि भाग 2 मध्ये भूमिती. भाग 1 मध्ये जी 4 टॉपिक आहेत त्यामध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे, अंकगणित श्रेणी, संभाव्यता, गणित भाग 2 मध्ये समरूपता, पायथागोरसचे प्रमेय, वर्तुळ, निर्देशक भूमिती, त्रिकोणमिती. यावर या भाग 1 मधील 4 आणि भाग 2 मधील 5 या अशा एकूण 9 प्रकरणावर आधारित 25 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर घटकनिहाय 4था जो भाग आहे त्यामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास हा विषय आहे. इतिहास या विषयामध्ये प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचे चिकित्सक समालोचन, उपयोजित इतिहास, प्रसार माध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, त्याचबरोबर कला, क्रीडा, साहित्य क्षेत्र आणि इतिहास, त्याचबरोबर पर्यटन आणि इतिहास, इतिहास व अन्य क्षेत्रे, या 7 टॉपिकचा अभ्यास तुम्ही इतिहासाच्या प्रश्नांसाठी करायचा आहे. त्यानंतर सामाजिक शास्त्रामधला दुसरा जो विषय आहे तो म्हणजे राज्यशास्त्र. राज्यशास्त्रासाठी संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, राष्ट्रीय राजकीय पक्ष, प्रादेशिक, सामाजिक व राजकीय चळवळी, या 5 टॉपिकवर आधारित राज्यशास्त्राचे प्रश्न विचारले जातील. भूगोलासाठी स्थान व विस्तार, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, नैसर्गिक वनस्पती व प्राणी, अर्थव्यवस्था व व्यवसाय, पर्यटन, वाहतूक व संदेशवहन, अशा 5 टॉपिकवर भूगोलासाठी प्रश्न विचारले जातील. आता राज्यशास्त्रामध्ये इतिहास, सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल या तिन्हीवर मिळून प्रश्न विचारले जातील. आता मनात अशी शंका तुम्ही घ्यायची कारण नाही की कुठल्या टॉपिकवर किती विचारले जातील. तो बोर्डाचा प्रश्न आहे की गणित, विज्ञान आणि या सामाजिक शास्त्रामध्ये टॉपिकवर त्याची चिंता करण्यापेक्षा आपण विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला आता पूर्ण पॅटर्न बोर्डानं दिलेला आहे आणि पूर्ण पॅटर्न दिलेला असताना
स्वरूपातल्या बोर्डांनी क्लिअर केलेले आहेत, स्पष्ट केलेले आहेत. आणि त्यामुळं तुम्ही विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचंय की आपण म्हणजे तुम्ही योग्य पद्धतीनं अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा जो सिलेबस आहे तो सिलेबस संपलेला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला जाता जाता असं सांगू इच्छितो की इथं एक कोट दिलेला आहे पहा. तो कोट असा आहे की opportunities are like a sunrise. If you wait too long, you miss them. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की संधी या अशा प्रकारच्या असतात. म्हणजे सूर्य मावळताना थोड्या वेळासाठीच आपणाला दिसतो, तशा संधी तुमच्यासाठी असतात आणि त्याची वाट आपण जास्त वेळ पाहू शकत नाही. जर जास्त वेळ तुम्ही संधींची वाट पाहिली तर तुम्ही काहीतरी मिस कराल, तुम्ही काहीतरी चुकाल किंवा तुम्ही कशाला तरी मुकाल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी जाता जाता तुम्हाला सांगू इच्छितो की ही सीईटी 11वी प्रवेशासाठीची सीईटी ही तुमच्यासाठी एक संधी घेऊन आलेली आहे. कोणती संधी? की तुम्हाला 11वी 12वी साठी चांगलं ज्युनियर कॉलेज निवडण्यासाठी जे अनुदानित असेल, ज्यामध्ये प्राध्यापक असतील, ज्यामध्ये लेक्चर्स होतील, ज्यामध्ये वेगवेगळ्या लॅबोरेटरीज असतील, लायब्ररी असेल, अशा चांगल्या दर्जेदार कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही सीईटी तुम्ही देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं 21 जुलै आजची तारीख आणि 21 ऑगस्ट ही परीक्षेची तारीख, या महिनाभराच्या कालावधीमध्ये तुम्ही जोमानं अभ्यास करा, दर्जेदार मार्गदर्शन घ्या. याच अभ्यासाचा तुम्ही पाठपुरावा करा. काही शंका असतील तर तुमच्या शिक्षकांशी संपर्क करा आणि तुम्ही 100% अभ्यास करून ही सीईटी परीक्षा द्याल अशी मी आशा करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.